नाईट लँडिंग आणि दृश्यमानतेचे खोटे कारण देऊन सोलापूरची विमानसेवा बंद ठेवणाऱ्या स्टार एअर आणि फ्लाय 91 या दोन्ही कंपन्यांना नोटिसा देण्यात याव्यात. नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि धावपट्टी वाढविण्यासाठी आवश्यक प्रक्रिया प्रशासनाने तातडीने सुरू कराव्यात. अतिक्रमण हटविण्यासाठी न्यायालयात प्रभावी पाठपुरावा करावा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. सोलापूर शहरातील उड्डाणपूल, विमानसेवा, आयटी पार्क व पाणी पुरवठा आदी विषयांवर विधान भवनात आढावा बैठक झाली. त्या बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मागील वर्षी पावसाळ्यात ही विमानसेवा सुरू होती, मात्र यंदा विमान कंपन्यांनी खोटे कारण देत विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा मुद्दा मांडला आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे आदेश दिले आहेत. विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांविरोधात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कंपन्यांनी नाईट लँडिंग आणि दृश्यमानतेचे खोटे कारण पुढे करून विमानसेवा बंद ठेवली आहे. मागील वर्षी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जून महिन्यात विमानसेवा सुरू करण्यात आली होती. विशेष म्हणजे त्यावेळी अधिक पाऊस आणि ढगाळ वातावरण असूनही विमानसेवा सुरू होती. यंदा पाऊस कमी असतानाही कंपन्यांनी खोटे कारण देत सेवा बंद केल्याचे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर सोलापूर विमानतळाचे संचालक माधवराव सोनकोसळे यांनीही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पावसाळ्यातच विमानसेवा सुरू झाल्याची माहिती दिली आहे. बोरामणी विमानतळासाठी आवश्यक असलेली वन विभागाची जमीन आणि माळढोकचा अडथळा याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्यावर फडणवीस म्हणाले, मी स्वतः केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करणार आहे. माळढोक बाबतची नेमकी स्थिती काय आहे, तसेच विमानतळासाठी आवश्यक असलेल्या 34 एकर जमिनीच्या निर्वनीकरणाबाबत केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करून ही अडचण दूर करण्यात येईल.